नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील 25 मे 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामान आढावा, हवामानाचा अंदाज या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। आता या ठिकाणी आपण बघू शकतात की हवामान खात्याने 25 मे 2026 रोजी या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट, कोणत्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज दर्शवलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची हवामानबद्दल माहिती, हवामानाचा अंदाज या ठिकाणी तुम्हाला दररोज कळत राहील मित्रांनो। आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर म्हणजेच की 25 मे 2026 रोजी दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या विभागामध्ये या ठिकाणी आपल्याला पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की कोकण किनारपट्टीचा जो प्रदेश आहे, अरबी समुद्रालगतच्या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्यांची स्थिती या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून आलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतात की कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये म्हणजेच की पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्येच उत्तरेकडे म्हणजेच की नंदुरबार झालं, नंदुरबार, मालेगाव, मनमाड, नाशिक, घोटी, अकोले या ठिकाणच्या भागामध्ये दुपारनंतर म्हणजेच की सुमारे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी नंदुरबारच्या पूर्वेकडे म्हणजेच की धुळे, चाळीसगाव, खान्देशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, शिरपूर झालं, या ठिकाणी चोपडा, जळगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण दक्षिणेकडे जाऊया। दक्षिणेकडे आपण वळलो की नाशिक झालं, घोटी, जव्हार, अकोले, जुन्नर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, जुन्नर, चाकण या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्याचा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण खाली येत गेलो, त्या ठिकाणी जुन्नर झाल्यानंतर लोणावळा, माथेरान, पुणे, भोर, दौंड, बारामती, अहिल्यानगरचा दक्षिणेकडला भाग या ठिकाणच्या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट या ठिकाणी दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर आपण या ठिकाणी वळूया। पुणे झाल्यानंतर मुंबई, वसई, विरार, बोईसर, जोहार, लोणावळा, माथेरान, अलिबाग या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या सुमारास आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण दक्षिणेकडे वळूया। मुंबईनंतर महाड, चिपळूण, दापोली, सातारा, भोर, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, राजापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। दुपारनंतर या जिल्ह्यांची जी स्थिती आहे, आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण दक्षिणेकडे वळूया। त्या ठिकाणी आपण बघू शकतात की रत्नागिरी झालं, कंकावली, सावंतवाडी, निप्पाणी, बेलगाव, कोल्हापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण कोल्हापूर झाल्यानंतर सांगली, अठ्ठाणी, यानंतर सांगोले, वैजापूर, इंदी, करमाळा, अक्कलकोट, सोलापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणच्या प्रदेशामध्ये बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये राहणार आहे मित्रांनो। आता आपण सोलापूर झाल्यानंतर सोलापूर, पंढरपूर, यानंतर शिवनी, भाटेवाडी, वाघोली, मोहोळ, देवगाव, वडगाव काठी, वानेवाडी, कदमवाडी,
चव्हाणवाडी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण वळूया उत्तरेकडे. धाराशिव, तुळजापूर, चिलवाडी, मालेगाव, कार्ली, वैराग, वानेवाडी, धोत्रे, खेड, मुरुड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणच्या प्रदेशामध्ये वळूया पूर्वेकडे, म्हणजेच की मराठवाड्यातील आपण एंट्री करताच लातूर झालं, उदगीर, अहमदपूर, बसवकल्याण, बिदर, देगलूर, नाशिक या ठिकाणच्या नांदेड, भोकर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला सुद्धा वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा किरकोळ पाऊस या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण उत्तरेकडे वळूया. त्या ठिकाणच्या प्रदेशामध्ये परतूर, जिंतूर, माजलगाव, जालना या ठिकाणच्या प्रदेशामध्ये छत्रपती संभाजीनगर, पैठण, बीड, जामखेड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण बघू शकतात की खानदेशचा प्रदेश, चोपडा, चाळीसगाव, शेवगाव, बोडवड, बुऱ्हाणपूर, खामगाव, चिखली, मेहकर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांचा कडकडाट या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, तर ही होती दुपारनंतर, म्हणजेच की 25 मे 2026 रोजीची दुपारनंतर हवामानाचा आढावा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपण जाणून घेतलेला आहे. तरी तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त आणि महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आपल्याला नेहमी येत राहील. मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.